नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 7. फार्म हाऊसच्या जवळ पोचताच कुत्र्याचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज ऐकून जगू जाग्यावर थांबला. बंगल्याच्या बाजूला गोठा साफ करणाऱ्या मजुरानं जगूकडे बघितलं आणि विचारलं, कोण पाहिजे? सोपान पवार इथेच राहतात ना? जगूनी त्याला विचारलं. वय, पण ते पाटच गेले तालुक्याला. मी त्यांचा मित्र आहे, नाशिकहून आलो आहे. अरे खांड्या, गप की, जा की तिकडं. असं म्हणून गाड्यानं कुत्र्याला गप्प केलं आणि घराच्या दाराशी जाऊन ओरडला, वहिनीबाई, कुणी पाहुणं आलेत. थोड्याच वेळात एक सुंदर तरुणी बाहेर आली. कोण पाहिजे? जगूकडे निरखून बघत तिने विचारलं. सोपान रघुनाथ पवार. मी त्याचा मित्र आहे, नाशिकचा. जगन्नाथानं स्वतःची ओळख सांगितली. या ना मग, आत या. काय नाही तर ते, ए खांड्या, जा इथं. असं म्हणून तिने कुत्र्याला दिला हाकलून. जगू तिच्या पाठोपाठ घरात शिरला. बसा, मी त्यांना फोन करते, सकाळीच गेलेत गावात. असं म्हणत ती आत गेली. जगू सोफ्यावर बसला. रानातलं घर असून सुद्धा बंगल्यासारखं स्वच्छ आणि टापटीप बघून जगूला नवल वाटलं. सोफा, टिपॉय, एका कोपऱ्यात टेबल, बाजूला 2-2 बेडरूम्स, किचन. हॉलच्या एका बाजूला धान्याची पोती रचलेली, भिंतीवर देवांच्या तसबिरी. जगू हे सगळं बघत असताना ती पाण्याचा तांब्या आणि ग्लास घेऊन आली. जगू पाणी प्यायला टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलून तिने बटणं दाबली. हॅलो, आता कुठशी आहे? तुमचे मित्र आलेत ना शिकून. नाव आहे? नाव नाही विचारलो मी. मी जगन्नाथ पाळंदे. जगन्नाथ म्हणतात? ती पुन्हा फोनवर म्हणाली. नाही, आत्ताच आले. वय वय, मी आहे ना, मी आहे. तुम्ही या, कामावर कोणी या. असं म्हणत तिने फोन ठेवला आणि ती पुन्हा आत गेली. जगन्नाथ क्षणभर बघत राहिला. ह्या अडाण्याला इतकी सुंदर बायको कशी मिळाली? शहरात राहिली असती तर सिनेमातल्या नटीला मागे टाकलं असतं हिने. जगू मनातल्या मनात म्हणाला. थोड्याच वेळा चहा घेऊन ती बाहेर आली. जगूला चहा दिला आणि समोरच बसली. हे तुमचं लय नाव काढतात, तुमच्यामुळं त्यांचा निभाव लागला म्हणतात. ती जगूकडे आदरानं बघत म्हणाली. नाही, तसं काही नाही आहे. आम्ही दोघेही कच्चे गुन्हेगार होतो, म्हणून एकमेकांना आधार वाटायचा. तुम्ही आराम करा, तासाभरात येतीन बघा ती. असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. जगू बाहेर ओट्यावर येऊन परिसर बघायला लागला. गडी अंगण झाडत होता. अंगणापलीकडे कांद्याची चाळ बांधली होती. बाजूला शेतीची अवजारं, बैलगाडी आणि वाळलेल्या लाकडांचा ढीग पडला होता. अंगण झाडून झाल्यावर गाड्यानं पाण्यात शेण कालवून सडा टाकायला सुरुवात केली. शेणमातीच्या त्या वासानं जगूनं वेगळाच गंध अनुभवला. बंगल्याच्या चहूबाजूला आंबा, निंब, पिंपळाची झाडं असल्यानं अंगणात सुद्धा गर्द सावली पडली होती. तोच खंड्या अचानक जगूजवळ आला. त्याला हुंगायला लागला. जगू दचकला. नाही, पाहुणं घाबरू नका, त्याला एकदा सांगितलं ना, काय नाही करत ती. गडी म्हणाला आणि जगूनं कुत्र्याच्या पाठीवरनं हात फिरवला. तसा कुत्रा शांत उभा राहिला. तोच बाहेर रस्त्यावरून मोटरसायकल आल्याचं ऐकून जगूनं रस्त्याकडे बघितलं. सोपाननं मोटरसायकल अंगणात आणली. तो उतरला. डोळ्यावरचा काळा गॉगल काढून एकदम ओरडला, अरे दादा, वेलकम वेलकम. त्यांनी जगूला मिठीच मारली. सोपानची बायको गाडीचा आवाज ऐकून बाहेर आली. सोपाननं डिकीतनं एक पिशवी आणि एक बॉक्स काढला. बायकोच्या हातात देत म्हणाला, मस्त तुझ्या हातचं मटण कर दादासाठी, जेवणाचे लय हाल झाले त्याचे. अरे पण मी नॉनव्हेज. जगू म्हणाला. तसा त्याला मध्येच तोडत सोपान म्हणाला, चालतंय चालतंय. अरे तुझ्यासारख्या वाघाने काय पालापाचोळा खायचं का? अरे दादा, आज तुझं आगमन सेलिब्रेट करायचं आपल्याला. असं म्हणत सोपाननं त्याला बॉक्स दाखवला. स्कॉच आहे, स्कॉच, खास श्रमपरिहारासाठी. असं म्हणत सोपाननं त्याच्या हाताला धरून त्याला आत नेलं. सोपानच्या उत्साहापुढे जगूला नमतं घ्यायला लागलं. नव्या आयुष्याची ही सुरुवात असं ठरवून जगूनही सोपानला साथ दिली. दोघांच्या भरपूर गप्पा रंगल्या. तुरुंगातल्या आठवणींना दोघांनीही उजाळा दिला. जेवणानंतर दोघेही रात्री थकून झोपले. जगूसाठी स्वतंत्र दुसरी बेडरूम दिली होती.
दुसऱ्या दिवशी सोपाननं त्याचा संपूर्ण मळा जगूला दाखवण्यासाठी बरोबर घेतलं. बांधावरनं चालत सोपान पिकांची माहिती देत होता, जगू माहिती करून घेत होता. प्रत्येक पिकाची लागवड, पेरणीचा हंगाम, पाण्याचं प्रमाण, पीक पूर्ण हाताशी येण्याचा कालावधी आणि त्यानंतर त्याची कापणी, या सगळ्याबाबत सखोल माहिती जगू विचारून घेत होता. उसाचं शेत ओलांडल्यानंतर शेताच्या कडेला 2 झोपड्या बघून त्याने विचारलं, अरे ह्या कोणाच्या झोपड्या आणि ह्या इथे कशा? अरे ते आपले सालदार आहेत ना. सालदार म्हणजे? अरे माझी वर्षभर आपल्या शेतात राबणारे, त्यांना वर्षाची एकदाच मजुरी ठरवली जाते. धान्य, कापड आणि पैसा असा मोबदला द्यायला लागतो. आपल्याकडे ना 2 सालदार ठेवलेत. आता घरापाशी बघितला ना तू, तो गडी विठोबा. घरातलं, गोठ्यातलं आणि गावातलं काय काम निघालं की ते त्यांनी करायचं. दुसरा त्याचा साडू आहे तुकाराम, त्यांनी शेतातलं समद काम बघायचं. सोपाननं माहिती पुरवली तोपर्यंत ते दोघं झोपडीच्या दारात येऊन पोहोचले. अरे कोणी आहे का घरात? सोपाननं आवाज दिला तसं झोपडीचं दार उघडलं आणि आतनं एक तरुणी साडी सावरत बाहेर आली. अगं बाया, मालक तुम्ही? तरुणी दोघांकडे बघत म्हणाली, वय मी. तुझा बा नाही कुठे? वांगी काढायला गेले नव्हे कवरच्या पट्टीत. वहिनीबाईंनी कालच सांगितलं होतं. या ना आत या. असं म्हणत तिने कॉटवर सतरंजी टाकली. ही कमळीवर का तुकारामाची मोठी मुलगी? आणि काय धाकटा काय शाळेत गेला का ग? सोपाननं तिला विचारलं. वय की सकाळी शाळा असते त्याची. बरं पाहुणं कोण म्हणायचं? अगं हे पाहुणे नाही बरं का, हा मित्र आहेत आपले. आता इथंच राहणार ते आमच्याबरोबर. बसा, हा चहा ठेवते. अगं नको, चहा झालाय आमचा आताच. मी पाहुण्याला शेत दाखवतोय. असं म्हणत सोपान बाहेर पडला. पाठोपाठ जगूही बाहेर आला. त्यानंतर संपूर्ण शेत फिरून ते परत फार्म हाऊसवर आले. भाऊजी बघितलं का शेत? सोपानच्या बायकोनं विचारलं. हो बहिणी, अहो एवढी मोठी प्रॉपर्टी असताना याला भांग पेरायची कुठून बुद्धी सुचली होती हो? अहो कमी कष्टात, कमी जागे, जादा कामाई करायची हाऊस ना. वहिनी सोपानकडे तिरस्कारानं बघत म्हणाली. बरं ते जाऊ दे, जेवायला वाढ, गावातनं चक्कर मारून येतोय. सोपान विषय टाळत म्हणाला. दोघांचं जेवण झाल्यानंतर सोपानच्या मोटरसायकलवर दोघेही बिजोरशाला गेले. गावात शिरल्यावर पावलोपावली नमस्कार सोपान शेठ म्हणून सोपानचे मित्र, गावकरी आणि काही पुढारीसुद्धा पाहुण्याची विचारपूस करत होते. सोपानचा एकंदरीत बराच वट गावात असल्याचं जगूला जाणवलं. आपण योग्य मित्र मिळवला, जगूला मनोमन वाटलं. सोपाननं गाडी एका एम्पोरियम पुढे थांबवली आणि जगूला घेऊन तो आत शिरला. काउंटरवर जाऊन 2 शर्ट पीस आणि 2 पॅन्ट पीस त्यांनी दाखवायला सांगितले. कामगारांनी त्याच्यापुढे कपड्यांचा ढीग रचायला सुरुवात केली. सोपान जगूला म्हणाला, निवड, तुला जे चांगले वाटतील ते निवड. मला चांगले वाटतील ते? जगूनं आश्चर्यानं विचारलं. हा, जरा भारीपैकी घे. अरे आत्ता 2 नवीन ड्रेस घेतलेत मी, ते फार्म हाऊसवर वापरता येतील. जरा बाहेर जाताना माझा मोठा भाऊ वाटला पाहिजे तू. जगूला सोपान म्हणाला. ते ठीक आहे, पण पैसे मी देईन. हे बघ दादा, पुन्हा असं बोलायचं नाही काय? सोपान म्हणाला. जगूनं 2 शर्ट पॅन्ट पीस निवडले. बिल सोपाननं दिलं आणि तिथेच एका फेमस टेलरकडे शिवायला सुद्धा टाकलं. रात्री जेवणानंतर अंगणात कॉट टाकून स्वच्छ चांदण्यात तिघे गप्पा मारत असताना जगूनं विचारलं, हंगामाच्या काळात शेतावर 100-125 मजूर लागत असतील नाही का? अहो ती एक लय मोठी अडचण आहे भाऊजी, वहिनी म्हणाल्या. वेळेवर रोजगार वाढवून दिला तरी मिळत नाहीत. एका मजुराला 300 रुपये मोजावे लागतात. मग बरोबरच आहे ना. शहरात साध्या गवंड्याच्या हाताखाली काम केलं तरी 500 रुपये मिळतात. शिवाय ते काम सतत कुठे ना कुठे चालू असतं. आता शेतीतलं काम म्हटलं तर फक्त हंगामापुरतं. मग कोण थांबतंय खेड्यात? शेतमजुरांचा सगळा लोंढा शहराकडे वळतोय. रोज झोपडपट्ट्या वाढतायत तिथं. आईलं पुढं कसं व्हायचं शेतकऱ्याचं? काही वाईट होणार नाही. थोडासा पुढचा विचार करून आधी सावध झालं ना तर काही होत नाही. नाही पण म्हणजे करायला काय पाहिजे भाऊजी? यंत्राचा वापर करा. अरे ते कसं परवडणार? हे बघ मला सांग, या तुझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे? आता कुणाची 2 एकर, कुणाची 3 नाही तर 4. तर एवढ्याशा एकरात ट्रॅक्टर घेणं कसं परवडेल सांग बरं? मग उलट आपल्याला ही संधी आहे. समजा तू ट्रॅक्टर घेतलास,
तर तुझ्या या 20 एकरात त्या ट्रॅक्टरचा मोठा फायदा होईलच, पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा तुझ्या ट्रॅक्टरनं मशागत करून देणं फायद्याचं नाही का ठरणार? अरे पण एकदम एवढा पैसा आणायचा कुठनं? तुझ्या या शेताच्या तारणावर 10 ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देईल बँक, शिवाय कमी व्याजानं. मग त्याचप्रमाणे कापणी आणि मळणी यंत्रसुद्धा संपूर्ण शिवाराला भाड्यानं दिल्यानंतर कर्जाचे हप्ते वरच्यावर फिटू शकतात. भाऊजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण ह्यांनी इंटरेस्ट दाखवायला पाहिजे ना. अगं, मला ते बँकेचं प्रकरण हप्ता याची काय माहितीच नाही ना. चालेल, ते साहेब लोक फसवतात आपल्याला असं म्हणतात बरं का. म्हणजे अरे ते बाकीचं बघायला मी आहे ना, तू कशाला त्याची चिंता करतोयस? अरे पण मग ड्रायव्हर ठेवणं आलं, त्याचा पगार आला. ड्रायव्हर कशाला ठेवायचा? मी चालवीन की. आणि अरे तू सुद्धा चालवशील. ट्रॅक्टर काय, ट्रॅक्टर बायकासुद्धा चालवतात हल्ली. अहो मग जरा मानावं घ्या की. नशिबाने एवढी सुपीक जमीन मिळाली, तिचं सोनं व्हायला पाहिजे. वहिनीसुद्धा उत्साहात म्हणाल्या. हे बघ दादा, तू म्हणतो ना आता आपली तयारी आहे, मग ते कागदपत्र, हिशोब बिशोब ते आपल्याला नाही जमणार बरं का. ते सगळं तू बघायचं काय गं? सोपान बायकोकडे बघत म्हणाला. नाही, त्याची चिंता तू करू नको, ते सगळं मी बघतो. उद्या तालुक्याला जाऊ, बँकेत प्रकरण पाठवू. त्यापूर्वी जमिनीचा सातबारा आणि मालकी हक्क, इतर बोजा नाही, ही कागदपत्र तलाठ्याकडनं घ्यायला लागतील. जगूनं माहिती दिली. सोपान आणि वहिनी दोघांनाही आता ट्रॅक्टरचे वेध लागले होते. बँकेत ट्रॅक्टरचं प्रकरण केल्यानंतर महिन्याभरात ट्रॉलीसकट ट्रॅक्टर फार्म हाऊसमध्ये आला. जगू स्वतः ट्रॅक्टर चालवायला शिकला. कापणी झालेलं ज्वारीचं अर्धा एकर शेत त्यांनी स्वतः नांगरून दाखवलं. मग सोपानलाही उत्साह आला. तोही ट्रॅक्टर चालवायला जगूकडनं शिकला. 4 एकरात ऊस उभा होता. तो आता तोडणीला आला होता. बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. जगूनं ऊस तोडणी कामगारांना सोपानच्या शेतातल्या ऊस तोडणीबद्दल विचारलं तर ते म्हणाले, मालक, अजून एक पाणी दिलं ना मग तोडणी करायची. याबाबत जगूनं सोपानला विचारलं असता सोपान म्हणाला, अरे अजून 15-20 दिवस जाऊ द्यायचे. एक पाणी दिलं ना वजन जास्त भरतं. मग ट्रॅक्टर आल्यापासून जगूलाही काम मिळालं होतं. इतर शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि मशागतीची कामं त्याला मिळायला लागली. पहिल्याच महिन्यात मिळालेलं एकूण भाडं बँकेच्या हप्त्या भरणं इतकं मिळालं. त्यामुळे सोपान आणि त्याची बायको जगूवर जाम खुश झाले. दिवस कसे मजेत जात होते. त्या 2 दिवसांनी सोपानचा वाढदिवस आला. गावातली सोपानची सगळी तरुण मित्रमंडळी त्या दिवशी रात्री फार्म हाऊसवर जमली. गावात ठिकठिकाणी सोपानच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लागले होते. गर्दी खूप जमली होती. मटण, दारू आणि डीजेच्या तालावर रात्रभर धिंगाणा चालू होता. सोपानचा एकंदरीत मित्रपरिवार आणि पुढारी मंडळींशी जुळलेले त्याचे संबंध बघता सोपानला शेतीपेक्षा राजकारणात अधिक रस वाटतोय हे जगन्नाथला जाणवलं. तसा शेतीत त्याला फारसा इंटरेस्ट नसल्याचं आधीच वाटत होतं म्हणा. ऊसाला पाणी देऊन 8 दिवस होऊन गेले होते, पण सोपान ऊस तोडणीसाठी अजूनही उत्सुक नाही असं दिसल्यावर जगन्नाथनं शेतीच्या इतर कामात लक्ष केंद्रित केलं. या काळात सोपाननं कमळीला सुद्धा ट्रॅक्टर चालवायला शिकवलं आणि ते बघून वहिनीबाईसुद्धा तो चालवायला कंबर कसून तयार झाल्या. पुढच्याच महिन्यात बिजारेसे तालुक्यात पंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे सोपानच्या वाऱ्या गावातच जास्त सुरू झाल्या. असाच एक दिवस सोपान गावात गेल्यावर जगू पुस्तक वाचत बेडरूममध्ये बसला होता. विठोबा जवळच्या बांधावर गवत कापत होता. थोड्याच वेळात बाहेर जीप आल्याचा आवाज जगूच्या कानावर पडला आणि पाठोपाठ विठोबा घरात धावत आला आणि म्हणाला, वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब, बाहेर पोलीस आलेत, पोलीस आलेत बाहेर. जगू झटकन उठला, बाहेर आला. फार्म हाऊसच्या बाहेरच्या रस्त्यावर 2 पोलीस गाड्यातनं 7-8 पोलीस आणि 4-5 गावातली मंडळी लगबगीनं उतरताना दिसली. उतरल्या त्याची ऊसाच्या शेतात घुसले. हा काय प्रकार आहे म्हणून जगन्नाथ आश्चर्यानं बघत राहिला. पाठोपाठ बाहेर आलेल्या वहिनीने मोबाईल लावला. हॅलो, लवकर या. अहो ते तुमचं सगळं राहून द्या, आधी लवकर घरी या, पोलीस आले तिथं. हा ना, आले ऊसातच शिरले. काय असं बोलताय? आले सरळ आज शिरले म्हणले तर थांबवणार कसं त्यांना? काही कळायच्या आत घुसले ते. हां आहेत ना, देऊ का त्यांना? असं म्हणत वहिनीने फोन जगूला दिला. हां हॅलो, बोल रे. अरे काय प्रकारे कळलंच नाही. काहीही न बोलता, काहीही न विचारता ते सरळ रानातच शिरले. हां ठीक आहे, घाबरायचं कारण नाही, त्यांना शोधू देत ना, काय शोधायचं आहे ते, तू मात्र लवकर ये. असं म्हणत जगूनं फोन बंद केला आणि तो आणि वहिनी उसाच्या फडाजवळ जाऊन आज शिरलेल्या पोलिसांची वाट बघत थांबले.
थोड्याच वेळात आत शिरलेली मंडळी बाहेर आली. त्या 4-5 पोलिसांच्या हातात गांज्याची हिरवी रोपटी होती. वातावरणात त्याचा वास घमघमत होता. बाहेर आल्या आल्या इन्स्पेक्टरनं वहिनींना विचारलं, मालक कुठे? ते गावात गेले, ते येतील इतक्यात. भांडे पंचनामा करा. इन्स्पेक्टर म्हणाले तसं एका पोलिसानं मोबाईल कॅमेऱ्यानं पोलिसाच्या हातातला गांजा आणि आजूबाजूच्या शेताचे पटापटा फोटो काढायला सुरुवात केली. प्लीज जरा थांबाल का तुम्ही? मालकाला येऊ द्या, नंतर काय करायचं ते करा ना तुम्ही. जगू त्यांना थांबवत म्हणाला, हे कोण आहेत? इन्स्पेक्टरनं वहिनीला विचारलं. अहो ते पाहुणे आहेत, आपण ते येईपर्यंत थांबा ना. अहो ते येणार कशावरनं म्हणताय तुम्ही? एवढा मुद्देमाल इथं सापडल्यानंतर ते येतील असं वाटलंच कसं तुम्हाला? हो आम्ही दोघंही आत्ता बोललो त्याच्याशी, त्याला यातलं काही माहिती नाही आहे, लगेच यायला निघालेत ते इकडे. येऊ द्या ना कावा बी मग. भांडे आधी पंचनामा कर आणि या पंचांची सह्या घे. इन्स्पेक्टरनं आज्ञा केली. त्याबरोबर भांडेनं पंचनामा लिहायला सुरुवात केली. पंचनामा पूर्ण झाल्यावर सोबत आणलेल्या पंचांच्या स्वाक्षऱ्या घेऊ लागले. तेवढ्यात एक पंच म्हणाला, मी काय म्हणतो सोपानाला येऊ द्या ना, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकू द्या, मग करतो की साया. हे बघा त्या आल्यावर त्यांना काय बी म्हणू द्या, त्यांनी काय फरक पडत नाही. मुद्देमाल तुमच्या समक्ष मिळाला हे तुम्ही ना करू शकत नाही. तुम्ही नकार दिला तर ह्यात तुमचा बी सहभागी असं सिद्ध होणार. तुम्ही तुमची जबाबदारी समजान साया करा गप. इन्स्पेक्टरने असं म्हटल्यावर पंचांनी स्वाक्षऱ्या करून टाकल्या. सर्व सोपस्कार आटोपून पोलीस परत जायला निघाले. तोच सोपांची मोटरसायकल फार्म हाऊसच्या अंगणात शिरली. त्याला बघताच इन्स्पेक्टर म्हणाले, पांडे अरेस्ट हिम. पांडेनं सोपांजवळ जाऊन त्याला बेड्यात अडकवलं. ओ साहेब 5 मिनटं थांबा, आपण आत घरात जाऊन चर्चा करू. ही चर्चा करायची वेळ नाही मिस्टर. पाहुणे म्हणून आले ना तुम्ही, पाहुण्यासारखं राहायचं, अदरवाईज तुम्हाला बी अटक करायला लागन. इन्स्पेक्टरनं जग्गूला दमच दिला. साहेब मला बोलायचं आहे तुमच्याशी. सोपान इन्स्पेक्टरला म्हणाला. हा बोल की. नाही इथं नको, एकांतात बोलू. बरं ठीक आहे, तुम्ही बसा रे गाडीत. इन्स्पेक्टरनं पोलीस आणि पंचांना सांगितलं. ए बघ सोपाना, आम्हाला काय माहीत नाही रे बाबा, यांनी आम्हाला घरातनं हिथं आणलं, विचार ह्या श्यामेला पाहिजे तर. एक पंच सोपानाला आजीजीनं बोलला. तुम्ही सगळे आज जा. इन्स्पेक्टर पंचांनाही म्हणाले तसे पोलिसांसकट पंचही गाडीत जाऊन बसले. तुम्ही पण जात. इन्स्पेक्टर जगू आणि वहिनीला म्हणाले आणि मग सोपानकडे वळून म्हणाले, हा बोल आता. साहेब साहेब चूक झाली, मान्य करतो मी, पण आता मला कोर्ट कचेरी नको, तुम्ही म्हणान तसं होईन साहेब. सोपान दबक्या आवाजात म्हणाला. मिस्टर पवार, याच गुन्ह्यात तुम्ही 2 वर्ष आत जाऊन आले, पुन्हा तुम्ही तेच केलं आहे म्हणजे तुम्हाला आमचा सपोर्ट आहे असं लोकांना वाटेल. शिवाय ही बाब तुमच्या विरोधकांना खाडानखाडा माहिती, त्यामुळं माझं नाविलाज आहे. साहेब तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे हो. नाही नाही, मला माझी नोकरी घालवायची नाही. विचार करा की साहेब, आता ही केस माझ्यापुरती राहिली नाही मिस्टर पवार, आता जे काय होईल ना ते कोर्टात. असं म्हणत इन्स्पेक्टरनं सोपानला गाडीत घातलं. थांबा इन्स्पेक्टर, मला जरा सोपानशी बोलायचं आहे. जगन्नाथ गाडीजवळ येत म्हणला. काय बोलायचं ते चौकीत येऊन बोलायचं, चला. इन्स्पेक्टर म्हणाले आणि दोन्ही जीप गावाच्या दिशेनं सुसाट निघून गेल्या. जगन्नाथ वहिनीकडे वळत म्हणाला, वहिनी अहो काय बघतोय मी हे, पुन्हा कोणी धाडस केलं हे? मला तरी काय माहिती, पण म्हणतात ना जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. वहिनी संतापानं म्हणाल्या, आपण त्यांनीच ही झाडं लावली कशावरनं? मुद्दाम त्याला अडकवण्यासाठी कोणीतरी षडयंत्र केलं नसेल कशावरनं? अहो दुसरं कोण उचापती करत बसते भाऊजी? ऊस तोड लांबणीवर टाकत होते ना हे, तेव्हाच मला अंधुकशी शंका आलती बरं का. पण वहिनी तुम्हाला जर माहिती होतं तर मला आधी का नाही सावध केलं? निदान मला सांगायचं तरी. अहो कसं सांगणार, मला पण आत्ताच समजलं ना, नाही तर मीच नसतं का जाळून टाकलं. पण वहिनी मला अजूनही वाटतं की तो असं करणार नाही, काहीतरी गडबड आहे. असं म्हणून जगूनं सोपांची मोटरसायकल घेतली आणि त्यांनी पोलीस चौकीच्या दिशेनं धाव घेतली. चौकीत जाऊन जगन्नाथनं सोपांशी बोलायची परवानगी मागितली. इन्स्पेक्टरनं जगन्नाथला सोपांच्या कस्टडीत नेलं आणि ते पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. सोपान मला खरं खरं सांग, का केलंस तू असं? अरे काय करणार मग, चला काय मिळतं ते शेतीतनं? वर्षभर राबायचं तरी पिकाला भाव नाही, मध्ये रोग किडीचं संकट.
4 एकरातला ऊस वर्षभर पिकवायचा, अरे त्यापेक्षा 4 वाफ्यात गांजा पिकवला ना तर ऊसाच्या 4 पट पैसा भेटतोय. सोपानचं हे बोलणं ऐकलं आणि जगन्नाथला धक्काच बसला. क्षणभर कोणी काही बोललंच नाही. बरं मग आता पुढे काय करायचंय? जगन्नाथनं विचारलं. बघू, जे होईल ते होईल. चालं, त्याचं नाही वाईट वाटत रे, पण पोलिसांना ही टीप देणारा कोण आहे ना ते कळत नाही, ह्याचं लय वाईट वाटतं बघ. सोपान दात ओठ खात म्हणाला. अरे पण ज्या अर्थी एवढी अचूक जागा पोलिसांना समजते त्या अर्थी तुझ्या अतिशय जवळचा माणूस असला पाहिजे. विचार कर नीट. अरे लय विचार करतोय पण लक्षातच येत नाही बघ. अरे ह्यावेळी तर माझ्या बायकोला सुद्धा कळू दिलं नव्हतं मी. ठीक आहे, मी आधी चांगला वकील बघतो आणि जामीन मिळवतो. नाही, त्याचा उपयोगच नाही होणार. का? जामीन पात्र केस रंगवली सालेनी. मुद्दे मला सगळं उद्या कोर्टात उभं करणार. तिथं आपला वकील तरी काय बाजू मानणार सांग बरं. सोपान निराश होत म्हणाला. अरे जरी मुद्देमाल तुझ्या शेतात मिळाला तरी याचा अर्थ गांजा तूच लावला असं नाही ना होत. बघ दादा, तुला जे वाटेल ना ते कर, पण आम्हाला सोडून जाऊ नको दादा, सोपान गहीवरून म्हणाला. त्याच दिवशी जगन्नाथनं एका नावाजलेल्या वकिलाला गाठलं. सोपानची केस त्याला पूर्णपणे समजावून सांगितली आणि कोर्टापुढे हजर होण्यापूर्वी वकिलाची सोपानशी गाठ घालून दिली. संध्याकाळी घरी परत आल्यावर वहिनींना रडताना बघून जगूला खूप वाईट वाटलं. घडलेली सगळी घटना सांगून त्यांनी वहिनींना धीर दिला. त्या दिवशी दोघेही न जेवता झोपले. सोपानच्या तज्ज्ञ वकिलांमुळे सोपानला 7 वर्षांऐवजी काही बाबतीत संशयाचा फायदा मिळून फक्त 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. जगूनी वरच्या कोर्टात अपील करायची तयारी केली, पण वकिलानंच जगूला थांबवलं. कारण वरच्या कोर्टात सोपान निर्दोष सुटण्याऐवजी बाजू पलटण्याची शक्यता जास्त होती. ऊस तोडणी होणं आवश्यक असल्यामुळे जगूनं कारखान्यात चक्रा मारून ऊस तोडणीचं काम सुरू केलं. तुकाराम, विठ्ठल, त्यांच्या बायका आणि कमळे जगू सांगेल ती कामं करत होते. वहिनीबाईंना या सगळ्यांचा मोठा आधार वाटत होता. विशेष म्हणजे जगन्नाथबद्दल त्यांच्या मनात मोठा आदर वाटायला लागला. जगन्नाथला काय हवं काय नको हे त्या स्वतः जातीनं बघायला लागल्या. ऊस तोडणी संपल्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतीची नांगरट व्हायला हवी म्हणून पहिल्यांदा पूर्ण 4 एकराचं मोकळं झालेलं रान जगन्नाथनं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं नांगरायला सुरुवात केली. या कामात कमळी जगूला खूप मदत करत होती. कमळी जगूभोवती सतत पिंगा घालत असल्याचं वहिनीच्या लक्षात आलं. एक दिवस रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर वहिनी म्हणाली, भाऊजी रागवणार नसाल तर सांगते. हो बोला ना वहिनी, काही चुकलंय का? नाही, तुमचं काही चुकत नाही. फक्त तुम्हाला सावध करते, तुम्ही त्या रांडपासनं जरा दूर राहा. कोण हो वहिनी? अहो ती कमळी. रांडाला नवऱ्यानं टाकली म्हणून ही तर कडमडली. तिला जरा लांब ठेवत जा. अहो असं का म्हणताय वहिनी? अहो मी बघते की रोज सतत तुमच्या पुढं 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 करत असती. नाही वहिनी, तुमचा गैरसमज होतोय. मी मालक नसलो ना तरी ते सगळे मला मालक समजून मदत करतायत. मी इतरांचं बोलती का? मी फक्त कमळीबद्दल बोलती. ठीक आहे वहिनी, मी ठेवीन लक्षात. आणि दुसऱ्या दिवशी जगूच्या खरंच लक्षात आलं की कमळी जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. रंग सावळा असला तरी दिसायला आकर्षक आहे, मग हिला नवऱ्यानं का टाकले असेल हा विचार दिवसभर त्याच्या मनात घोळत राहिला. आज कमळीनं एकटीनं अर्धा एकर रान नांगरून टाकलं. त्या दरम्यान जगू मोटरसायकलवरनं गावात जाऊन 2-4 कामं उरकून आला. येताना वहिनींनी सांगितल्याप्रमाणे मटण घेऊन आला. संध्याकाळी जगूनं सहज विचारलं, वहिनी आज कमळीनं अर्धा एकर रान नांगरलंय बरं का? तशी कामाला चांगली म्हणती. मग नवरेनं काय टाकली हो तिला? अहो काय सांगणार आता, आपलंच नाणं खोटं. म्हणजे अहो ह्यांनी नादाला लावली तिला. समद्या जगाला कळालं, मग काय दिली नवरेने हाकलून. अरे बापरे, म्हणजे सोपाननी? हा भाऊजी बोलू नये, पण सांगते ही एकटीच नाही. हंगामात शेताला रोजीनं कामाला येणाऱ्या तरण्यात आठ्या या काही बाईला सोडलं नाही यांनी. वहिनी येत राग्यानं म्हणाल्या, आपण मग तुम्ही कसं सहन केलं? पुष्कळ आदळआपट केली. त्यांचं शेवटचं एकच वाक्य असतं, तुला राहायचं तर राहा, नाही तर निघून जा. वहिनी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? झाले की 6 वर्ष. मग अजून किती दिवस तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करणार?
पोटी मुलबाळ आलं की येईल की ठिकाणावर. कसलं प्लॅनिंग? मुळात मूल व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी समजलो नाही. जमीन किती बी सुपीक असली तरी पेरणी झाल्याशिवाय पीक येईन का? वहिनीचं हे उत्तर ऐकलं आणि जगूला दुसरा धक्का बसला. इतकी सुंदर बायको असताना सोपान असा का वागत असेल? का वहिनीत काही दोष आहे? जगन्नाथ मनातल्या मनात विचार करायला लागला. मनातल्या मनात तो कमळी आणि वहिनी दोघींची तुलना करायला लागला. गोरा रंग, प्रमाणशीर बांधा आणि चेहऱ्यावर सात्विक भाव असणारी वहिनी कमळीपेक्षा कितीतरी पटीनं देखणी होती. मग तिला सोडून कमळी किंवा शेतमजुरांच्या बायका सोपानला का आकर्षित करत असतील? पूर्ण शेती खरीप हंगामासाठी नांगरून तयार झाली. कोणतं पीक घ्यायचं याबाबत जगूनं वहिनींशी चर्चा केली. शेवटी सोपानच्या सल्ल्यानं ठरवावं असं दोघांचंही मत पडलं. त्यासाठी दोघांनी नाशिकला जाऊन सोपानला भेटावं असं जगूनं सुचवलं. पण मळ्यात कोणीतरी एकानं हजर राहणं आवश्यक असल्यामुळे एकट्या जगूनं जायचं ठरलं. दुसऱ्याच दिवशी जगू नाशिकला गेला, सोपानला भेटून आला. आल्या आल्या वहिनीने विचारलं, झाली का भेट? हो झाली. कशी आहे? तब्येत ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे, दाढी वाढवली आहे त्यामुळे जरा वेगळाच दिसतोय. वेगळा म्हणजे? वेगळा म्हणजे हे सराईत गुन्हेगारासारखा. आहेत ते तसे, मग तसेच दिसणार ना. 4 एकरात पुन्हा ऊसच घ्यायचा म्हणतोय. हां, म्हणजे कसं? वर्षभर फक्त पाणी द्यायचं काम राहीन. कोळपणी आणि खत एकदा दिलं की झालं. वहिनी म्हणाली आणि बाकीच्या शिवारात काय पेरायचं हे वहिनीनेच सुचवलं. मेमध्ये ऊसाची लावणी पूर्ण झाल्यावर बाकी शेतात मका, भुईमूग, बाजरी अशा पिकांची लागवड करण्यासाठी पाऊस सुरू होण्यापूर्वीच शेत नांगरून तयारही झालं. पालेभाजीसाठी राखून ठेवलेले वाफे तयार करण्याचं काम वहिनी स्वतः तुकाराम आणि त्याच्या बायकोबरोबर करत होती. फावड्यानं माती ओढत असलेल्या जगन्नाथाच्या दंडाकडे कमळी चोरून कटाक्ष टाकत होती, पण जगन्नाथचं लक्ष वहिनीच्या घसरलेल्या पदराकडे जात होतं. सकाळपासून हवा कुंद असल्यामुळे शरीर घामानं निथळत होतं. दुपारनंतर अचानक टप्पोऱ्या थेंबांनी पाऊस सुरू झाला. तुकाराम, त्याची बायको आणि कमळी त्यांच्या झोपडीकडे धावली. वहिनीचं मात्र काम सुरूच होतं, त्यामुळे जगन्नाथलाही थांबावं लागलं. वहिनी भिजाल ना, चला नंतर करू की ते. जगू वहिनींना म्हणाला, भाऊजी थांबा की, पहिल्या पावसात भिजलेलं चांगलं असतं. वहिनी, सर्दी होईल, चला. ह्या पावसात सर्दी नाही होत. अंगातली आग शांत होती. वहिनी जगूकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणली आणि जगूच्या अंगात वीज चमकून गेली. दोघंही पावसात भिजत न बोलता काम करत राहिले. थोड्या वेळानं पाऊस थांबला. दोघं घराकडे चालायला लागले. संपूर्ण शिवारात मातीचा सुगंध पसरला होता. नखशिखांत भिजलेली वहिनी चिखलातून चालताना एखाद्या शिल्पाप्रमाणे डौलदार दिसत होती. जगन्नाथ मनातल्या मनात अस्वस्थ होत होता. दोघे ओट्यावर आले तशी वहिनी पदर हातात घेऊन तो वाकून पिळायला लागली. जगन्नाथ त्याच्या बेडरूममध्ये जाऊन ओले कपडे बदलायला लागला. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. जगूनं दार उघडलं. वहिनी 500च्या 2 नोटा जगूला देत म्हणाली, भाऊजी आज मासळी आणा ताजी. वहिनी, त्यासाठी एवढे पैसे? त्याच्याबरोबर ड्रिंक पण आणा, आज लय दमले, थोडा श्रम परिहार. वहिनी हसत हसत म्हणाली. जगूनं गावातनं बाजार आणून दिला आणि तो आपल्या रूममध्ये लोळत पुस्तक वाचायला लागला. खरं तर आज त्याचं पुस्तकात लक्षच लागत नव्हतं. वहिनीच्या मनात नक्की काय चाललंय? का आपणच त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे गैरसमज करून घेतोय? असे नाना विचार त्याच्या डोक्यात घोळत असताना घरभर पापलेट तळल्याचा घमघमाट सुटला. वहिनी दारा डोकून म्हणाली, भाऊजी तुम्ही अजून सुरुवात नाही केली होय? कसली हो? जगू दचकून म्हणाला. कसली म्हणून काय विचारताय? ती बाटली काय टेबलावर शोसाठी ठेवली का? नाही नको वहिनी, मला सवय नाही हो त्याची. होय का? त्यांनी सांगितलं मुकाड घेतात आणि मी सांगितलं का आडीवेडे घेताय वय? असं म्हणत वहिनी किचनमधनं तळलेल्या पापलेटची डिश घेऊन आल्या. तुम्ही मला लाजताय ना, चला मीच सुरुवात करते. आणि वहिनीनं बाटली उघडली. 2 ग्लासात लार्ज पेक भरले. वहिनी तुम्ही? जगू संकोचानं म्हणाला. ह्यांनी शिकवलंय, घ्या चिअर्स. असं म्हणत त्या समोरच्या खुर्चीत बसल्या.
दोघांनी सिपसिप घेतल्यावर वहिनीने विचारलं, यांना पॅरोलवर सुट्टी मिळते ना? अहो, पण अजून अवकाश आहे. दिवाळीला येऊ शकणार नाहीत का ते? नाही हो, मी तसं काही विचारलं नाही. नाही आले तर काय अडत नाही म्हणा. कसं आहे, तुम्ही असल्यावर मला काही चिंता नाही. उलट पूर्वीपेक्षा चांगलं चाललं आहे. आता ऊसाचं बिल मिळालं का ट्रॅक्टरचे पुढचे हप्ते भरून टाकू. अहो, ते असते तर पैशाला 10 वाटा फुटल्या असत्या. सोपान पैसे उडवतो का? अहो, काय करतात काय कळूच देत नाहीत. कसं आहे, आयतं मिळालं ना का किंमत नाही वाटत ना माणसाला. आयतं म्हणजे? अहो, यांची स्वतःची कुठं जमीन आहे? त्यांच्या आत्याची इस्टेट आहे ही. त्यांचा नवरा आधीच वारला म्हणून तिने या भाच्याला दत्तक घेतला. ती म्हातारी होती तोपर्यंत यांना धाक होता. ती गेली आणि हे उधळले आता. सोपानचे सख्खे भाऊ असतील ना? आहेत की, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. धुळ्याला कुठल्याच्या कारखान्यात कामाला आहेत. ते येत असतील ना मग इथे? नाही हो, लहानपणापासनं यांनी त्यांचं नाव टाकलं आणि त्यांनी यांना वाळी टाकून दिलंय. वहिनी म्हणाल्या आणि उठून जाऊन त्यांनी दोघांची ताटं करून जगूच्या टेबलवर मांडली. 4 पेग झाल्यावर जगूला थोडं मोकळं वाटलं. मनातला संकोच नाहीसा झाला. बहिणी जगूला आग्रह करून करून वाढत होत्या. मधून पिणं चालूच होतं. वहिनी, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे? 12वी पास झाले की. पुढं शिकायची लई इच्छा होती, पण परिस्थिती नव्हती. शेवटी बापानं यांची इस्टेट बघितली, डोळे झाकून ढकलली मला इथं. वहिनी दीर्घ उसासा टाकत म्हणाली आणि ग्लास तोंडाला लावून तिने मोठा घोट घेतला. तुम्ही का नाही लगीन करत? वहिनीच्या या अनपेक्षित प्रश्नानं जगू क्षणभर गडबडला. मग सावरून ना म्हणाला, नाही मी? अहो, मी स्वतःच एक आश्रित आहे वहिनी. लग्न करून बायकोला कुठे ठेवू? आणि मला मुलगी देणार कोण? का नाही देणार? तुम्ही फक्त हो म्हणा, 10 पोरी दारात उभे राहतील. नाही, मला आता कुठलाही व्याप लावून घ्यायचा नाही आहे वहिनी. स्वतंत्र जगण्यात जी मजा आहे ना, ती अडकून बघण्यात नाही आहे. दरम्यान दोघांची जेवणं झाली. वहिनीने ताटं आवरली, किचनमध्ये ठेवली. पदराला हात पुसत त्या पुन्हा जगूचकडे आल्या. लगीन नाही करायचं म्हणताय? मग काय आयुष्यभर असंच राहणार का? का राहत नाहीत लोक? राहतात की. ती सोय झाली का राहतात. वहिनी हसत म्हणाल्या. ती सोय म्हणजे? आता काय समजा खुलासा करून सांगायला पाहिलं का? वहिनी जगूकडे रोखून बघत म्हणाल्या. तसं कुठं पाणी मुरत नाही ना? वहिनी जगूच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. नाही हो, तसं काही नाही. नाही, ती कमळी. कमळी? नाही हो, बिलकुल नाही. काहीतरी गैरसमज झाला आहे तुमचा. माझी शपथ. शपथ, जगू म्हणाला आणि वहिनीने त्याला घट्ट मिठीच मारली. तिने अचानक मिठी मारल्यामुळे जगू गोंधळून गेला. त्याचं संपूर्ण शरीर लाकडासारखं ताठ झालं. जगू भांबावला. वहिनीचे हात सोडवत म्हणाला, वहिनी, तुम्हाला जास्त झाली आहे, आपण उद्या बोलूयात. जगू असं म्हणाला आणि तिने रागात त्याला मागे ढकललं आणि तडक त्याच्या रूममधनं बाहेर पडली. जगन्नाथ चक्रावला. त्याची पार नशाच उतरली. आपण हे चांगलं केलं का वाईट या संभ्रमात तो पडला. टेबलावर पडलेली अर्धी बाटली त्यांनी तिरीमिरीत उचलली. 4-5 मोठे घोट घेतले. कॉटवर स्वतःचं डोकं धरून बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. तो पलंगावर आडवा होणार तोच आत कोणीतरी आल्याची चाहूल त्याला लागली. तो खडबडून उठून बसला आणि समोरचं दृश्य बघून कमालीचा हादरला. वहिनी पूर्ण विवस्त्र त्याच्याच पुढ्यात उभी होती. अंधुक प्रकाशात तिचा अनावृत्त देह जगूला आव्हान देत होता. तो क्षणभर तिच्या देहाला नजरेने गोंजारत राहिला. त्याची ती अवस्था बघून वहिनी गंभीर आवाजात म्हणाली, खरा पुरुष असशील तर मला भोगशील, नाहीतर? नाहीतर काय? जगू घोगऱ्या आवाजात म्हणाला. अशीच बाहेर जाईल, वरडून सांगेन माझ्यावर अत्याचार केला म्हणून. ती जरबेत म्हणाली, मला वांजोट्या पुरुषांचा तेटकार आहे. ती म्हणाली आणि जगूनं तिला पटकन ओढली. आपल्या बाहूत आवळून तो तिला आवेगानं घुसळायला लागला. मला मूल पाहिजे, मला मूल पाहिजे असं पुटपुटत ती त्याच्या शरीराला बिलगली. दोघेही उधाण आलेल्या समुद्राच्या लाटांसारखे एकमेकांना भिजवतच राहिले. मित्र हो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.